नमस्कार मित्रहो. आज आपण जनावरांतील वंध्यत्व किंवा वांझपणा याबद्दल चर्चा करणार आहे. पहिल्यांदा आपण वांझपणा म्हणजे काय हे समजून घेऊया. त्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला. जनावरांमध्ये योग्य वयात नैसर्गिक कृत्रिम पद्धतीने फल धरण्याची असमर्थता म्हणजे वंध्यत्व. योग्य वयात योग्य वेळी फलधारणा करणे म्हणजे फलन किंवा आणि ते न होणे म्हणजे वंध्यत्व. मग आपल्याला काय आवश्यकता आहे वांझपणामध्ये? आपण वांझपणाने काय तोटा होणार आहे? तर आपल्याला अपेक्षा काय असते? जसं की पिकामध्ये आपण लवकर पक्व होणाऱ्या, लवकर वाढणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या अशा जातींची जशी निवड करतो, तसे जनावरांमध्ये सुद्धा लवकर वयात येणे, वयात आल्यानंतर माजावर येणे आणि योग्य वेळी फलधारणा धरणे आणि भाकडगाळ कमी असणे, ह्या 3 बाबी फार महत्त्वाच्या असतात. मग आता वांझपणा किंवा वंध्यत्वाचे 2 प्रकार मुख्य. एक असतो तो कायमस्वरूपी आणि एक असतो तो तात्पुरता. आता कायमस्वरूपी कुठला असतो? तर जन्मजात जनेंद्रियातले दोष, उदाहरणार्थ जनेंद्रिय नसणे किंवा अविकसित असणे किंवा 2 असणे किंवा एखादा अवयव असणे, एखादा अवयव नसणे किंवा असले तर 2 असणे, दोन्ही अनुत्पादित असणे, ह्या दोषांना आपण दुरुस्त करत नाही, दुरुस्त करू शकत नाही. अशा जनेंद्रियाच्या दोषांना आपण कायमस्वरूपी वंध्यत्व असं समजतो. आणि दुसरं असतं ते तात्पुरत्या स्वरूपात. आता तात्पुरत्या स्वरूपात काय असू शकतं? तर त्यामध्ये 3 प्रकार पडतात सर्वसाधारण. एक माजावरच न येणे, दुसरा मुकामाज आणि तिसरा असतं ते वारंवार उलटणे. आता ह्यामध्ये आपल्याला काय विचार करता येईल? काही मंडळी आपले पशुवैद्यक मंडळीसुद्धा ठराविक औषधांची नावं घेऊन अमक्यानं अमकं होतं, तमक्यानं तमकं होतं. तर तो थोडा कंपन्यांचा फायदा किंवा कंपन्यांचं ते मार्केटिंग असं म्हणूया. पहिल्यांदा आपल्याला हा वांझपणा समजून घेतल्याशिवाय त्याला योग्य उपचार, योग्य औषधं काय करावी ह्याबद्दल आपल्याला विचार करता येणार नाही. तर कायमस्वरूपी वंध्यत्वाला फारसा आपल्याकडं उपचार होत नाही. आपण तात्पुरत्या वंध्यत्वामध्ये जे जनावरं येतात त्यामध्ये आपल्याला थोडंफार औषधोपचार किंवा दुरुस्त्या करता येतील. मग त्यामधले काय फरक आहेत? त्यामध्ये तर माजावर न येणे, याला काय कारण असणार? तर शारीरिक व जनेंद्रियाची योग्य वाढ योग्य वयात न होणे. आता ह्यामध्ये काय कारणं असू शकतात? आहार, विहार किंवा इतर सगळे ते आपण वेगळी तपासूया. आणि काय असू शकतं मग माजावर न येणं? तर जनेंद्रियाचा एखादा आजार, कुठले आजार असतील त्या जनेंद्रियाच्या आजारामुळं कदाचित त्यांना माजावर येतच नसतील. आणि तिसरा महत्त्वाचा बाब जो असतो, जो आपल्या लक्षात न येणार, तो हार्मोनल इम्बॅलन्स किंवा उत्तेजकांचा असमतोल. ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं ते माजावर न येण्याचे प्रकार असतात. त्यातला दुसरा भाग जो असतो तो आपण सुप्तमाज म्हणूया किंवा त्या मुकामाज म्हणूया, सायलेंट हिट म्हणा. तर ह्यामध्ये साधारण आपल्याला 1-2-3 प्रकारचं वर्गीकरण करता येईल. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ताणतणाव. आता ताणतणाव आपण माणसांना मानसिक तणाव म्हणतो तसं नव्हे, तर कदाचित आहारामुळं ताणतणाव, पाण्यामुळं तणाव, शारीरिक लोडमुळं ताणतणाव किंवा गर्भवाढीमुळं ताणतणाव, आधाराचे ताणतणाव, लसीकरणाचे ताणतणाव, ज्या कुठल्या ह्यानं जनावरांना ताण येतो, अशा ताणामुळं सुद्धा जनावरांचे ऋतुकाळचक्र किंवा माज दाखवण्याची पद्धत आहे ती सुप्तावस्थेत राहू शकते आणि त्यामुळं आपण त्यांना मुकामाज असं समजूया.
दुसरी गोष्ट असते ती म्हणजे व्यवस्थापनातील दुर्लक्ष. म्हणजे व्यवस्थापनात आपल्या आहे बघूया, बघितलं झालं, असेल आले असेल, नसेल नसेल, खाण्यातील, पिण्यातील, त्यांच्या आहारातील समतोलपणा, व्यवस्थापनातील जर दुर्लक्ष झालं तरीसुद्धा माल हा सुप्त राहण्याची शक्यता असते. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे विहारातील समतोलपणा, तो आपण आता बोललोच. आणि आता तिसरा जो भाग येतो तो वारंवार उलटणे. बहुतेक मंडळी असं सांगतात की 2 सिमेंट झाली, 4 सिमेंट झाली, 2 वेळा बैल दाखवला वगैरे वगैरे असे. तर वारंवार उलटणे ही एक मोठी समस्या असते. आता ह्यामध्ये काय प्रकार असू शकतील, काय असतील याचे, त्याच्यासाठी आपण सर्वसाधारण 4 कॅटेगरीमध्ये ह्याचं वर्गवारी करूया. त्यातली पहिली वर्गवारी आपल्याला अशी करता येईल किंवा स्त्री बीज निर्मितीत जर दोष असला तर तुम्ही सिमेंट किंवा बैल किती वेळा दाखवला तर तुम्हाला अपेक्षित फलधारणा अपेक्षित वेळ मिळणार नाही. त्यामुळं ती रिपेअर करणं गरजेचं आहे की स्त्री बीज निर्मितीतील जर काही दोष असतील तर ते तज्ज्ञांकडून तपासून योग्य ते उपचार करावे लागतील. दुसरा जर काय असू शकतो तर कदाचित बाबा जननेंद्रियाला काय आजार आहे का, जननेंद्रियातले काही दोष आहेत का, ते असतील तरीसुद्धा आपल्याला वारंवार उलटण्याचे प्रकार आढळून येतात. तिसरा प्रकार काय असू शकतो, फलधारणा योग्य कालावधीत किंवा जनावर योग्य कालावधीत न भरवणे. मग डॉक्टर म्हणजे साहेबांना वेळ नाही किंवा मालकाला वेळ नाही म्हणून तुम्ही त्यांचा कालावधी जर योग्य पकडला तर तुम्हाला फलधारण्याची शक्यता जास्त निर्माण होते. अन्यथा तुम्ही किती सिमेंट किती वेळा दिले तरी ती वारंवार उलटण्याचे प्रकार घडतात. आता चौथा काय असू शकेल ह्यातला भाग, तर फलित स्त्रीबीजाचा गर्भाशयात मृत्यू होणे किंवा अकाली म्हणजे फलित झालं 2-4 दिवसांनी ते डेड झालं तर तुम्हाला ते वारंवार उलटण्याचा प्रकार जाणवतो. आता ते कसं ओळखायचं, तर फलित होते पण मरते, तर जे मासिक पाळीचे टाईम 18 ते 21 दिवसाच्या पिरियडमध्ये जर तो पिरियड फ्लक्च्युएट होत असला, कमी जास्त होत असला, म्हणजे 1.5 महिन्याने आलीच नव्हती पण 1.5 महिन्याने आली किंवा 21 दिवसांनी येत होती ती 30 दिवसांनी आली, तर सर्वसाधारण त्यावेळेला ती फलधारणा झालेली असते आणि 4-5 दिवसात ते फलित स्त्रीबीजाचा मृत्यू झाल्यामुळं तो कालावधी फ्लक्च्युएट होतो, कमी जास्त होतो. अशा वेळेला आपण समजून जायचं की बहुतेक फलित स्त्रीबीजाचा मृत्यू हा गर्भाशयात होत असल्यामुळं आपल्याला ते अपेक्षितही होत नाही. मग आता आपण थोडं उपचाराचा विचार ह्यामध्ये जर घेतला तर कुठल्या एका औषधाचं नाव घेऊन फारसं तुम्हाला यामध्ये फरक पडणे. यातले